नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागाकडनं एमपीएससी संदर्भातला एक जी आर आलेला आहे 5 मे 2024 ला। या जी आर मध्ये बरेच बदल करण्यात आले, त्यापैकी महत्वाचे 7 बदल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया, ज्यामध्ये राज्यसेवेचा पण समावेश आहे। सो हे बदल कोणकोणते आहे, कोणकोणती पदं ऍड झाली आहेत आणि सेवा प्रवेश नियमात काय बदल झाला हे पण बघणार आहोत। पण सध्या तरी आपण बघूया 7 महत्वाचे बदल नेमके काय झाले ते। बदल तुमच्या समोर आहे। पहिला बदल आहे राज्यसेवेमध्ये संवर्ग वाढवण्यात आलेले आहे। राज्यसेवेमध्ये जे 6 सेवा होत्या त्या आता 12 सेवा अजून ऍड झालेल्या आहेत। राजपत्रित सेवा मुलाखत बंद होणार, म्हणजे काही असे राजपत्रित सेवेचे पद आहेत की ज्यामध्ये मुलाखतीद्वारे निवड केली जायची, ती आता मुलाखत होणार नाहीये। सेम अराजपत्रितसाठी सुद्धा तुम्हाला मुलाखत बंद होऊन पदोन्नतीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। मृत संवर्ग घोषित केली जाणार आहे। अशी काही पदं जी की आत्ताच्या कालखंडामध्ये जे की टेक्नॉलॉजीमध्ये, ज्याला आपण म्हणूया एआय जनरेट एआय उत्क्रांती झाली असल्यामुळे ही पदं आता निर्गमित करण्यात आली आहे। ती मृत संवर्ग घोषित करण्यात आलेली आहे। प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असणारी पदं वेगळी करण्यात आलेली आहे आणि तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असणारी पदं वेगळी करण्यात आलेली आहे। त्याला आपण केडर बकेटिंग म्हणतो। सो हा व्हिडिओ या सगळ्या 7 मुद्द्यांवरती आधारित आहे। एक एक मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो। नेमकं यात काय सांगितलं बघा। पुढे काही व्हिडिओ मी घेणार आहे, प्रत्येक पदाबद्दलची डिटेल्स माहिती जी एमपीएससीच्या अंतर्गत असणार आहे त्याची माहितीचा व्हिडिओ असणार आहे। सेवा प्रवेश नियमात सुधारणा काय काय झाल्यात ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। परीक्षा पद्धत कशी असणार, निवड पद्धत आणि अभ्यासक्रम कसा असणार हे पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। चला तर जाऊया आपण महत्वाच्या जी आर कडे। हा 18 जुलै 2024 चा जी आर होता। यामध्ये सांगण्यात आलं होतं की एमपीएससी मध्ये गट ब अराजपत्रित गट क पद हे वर्ग होणार आहे। त्या संदर्भात आता हा जी आर आलाय 5 मे 2026 चा सामान्य प्रशासन विभागाचा, ज्यामध्ये भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा करण्यात आलेली आहे। तर त्यातला पहिला बदल आपण बघूया, पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की एमपीएससीच्या रेकॉर्ड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। राजपत्रित संयुक्त परीक्षा 2026च्या वैशिष्ट्य आयोगाच्या अभ्यासक्रमाद्वारे सर्व कोर्सची रचना करण्यात आली। टेस्ट मुबलक प्रमाणे अवेलेबल आहे। ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असेल ते ही बॅच जॉईन करू शकतात। जाऊया मुख्य मुद्द्याकडे। आपला पहिला मुद्दा बघा, राज्यसेवा संवर्ग वाढले। आता कोणते संवर्ग वाढले थोडक्यात बघूया वन बाय वन। पहिला मुद्दा आहे की विद्यमान सेवेत अधिक संवर्ग समाविष्ट करण्यात आले। मग विद्यमान सेवा जी होती ती कशी होती, तर 6 सेवा होत्या आणि 6 सेवांमध्ये 57 पदं आतापर्यंत ऍड येत होती। पण इथून पुढे जेव्हा राज्यसेवेचे ऍड येईल त्यामध्ये आता 46 नवीन संवर्ग ऍड झाले। असे टोटल 56 अधिक 46 103 संवर्ग ऑलरेडी या 6 सेवांसाठी झालेले आहेत। आणि यामध्ये तुम्हाला माहिती असेल 6 संवर्गापैकी जे 3 संवर्ग आहे, ह्या 3 संवर्गामध्येच फक्त हे 46 संवर्ग ऍड झाले। 3 संवर्ग ऍज इट इज असणार आहे। कोणते 3 संवर्ग ऍज इट इज असणार आहे, तर महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र अन्न औषध प्रशासन सेवा आणि वैद्यमापन शास्त्र सेवा यांच्या सध्या परिस्थितीतील भरती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल किंवा विस्तार प्रस्तावित नाहीये। मग नेमका बदल काय झाला, तर बघा जुने आत्ताच्या अगोदर म्हणजे हा जी आर येण्याच्या अगोदर जुनं काय होतं, तर 6 सेवा 57 संवर्गांसाठी एमपीएससीची जाहिरात येत होती, राज्यसेवेची जाहिरात येत होती। आता नवीन बदल जो झालाय तो असा असणार आहे, सेवा सेम आहे, 6च सेवा आहे, मात्र 57 जे संवर्ग होते त्यामध्ये 47 ऍड झाले, असे 103 संवर्ग झाले। मग हे 47 संवर्ग जे ऍड झाले ना, हे कोणाचे, तर या तिघां मिळून हे 47 संवर्ग आहे। मग तुम्ही म्हणाल सर आम्हाला सांगा ना, मग राज्यसेवेत किती संवर्ग ऍड झाले, अभियांत्रिकीमध्ये, महाराष्ट्र कृषीमध्ये किती ऍड झाले, याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी घेतो। तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केलं तरच तुम्हाला मेसेज अन्यथा येणार नाही। आणि हे 3 ज्या सेवा आहेत ना, यामध्ये मात्र काहीच बदल नाही, ह्या ऍज इट इज ठेवण्यात आलेल्या आहेत। सो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 47 काय कोणते संवर्ग ते सांगणार आहे। हा जरा पहिला बदल राज्यसेवेत संवर्ग वाढले। दुसरा बदल काय, तर राज्यसेवांमध्ये नवीन 12 सेवा पण ऍड झाल्या जातात। आता 12 सेवा म्हणजे नेमकं कोणत्या सेवा, बघा इथून पहिले जर बघितलं तर 6 सेवा व्यतिरिक्त 18 नवीन सेवा निर्माण करण्यात आल्या। मग आता ह्या 18 सेवा निर्माण केल्या त्यासाठी परत 93 संवर्ग त्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे। म्हणजे कसं, तर बघा इथे बघा, सध्या जर आपण विचार केला पाठीमागच्या बदल लक्षात घेऊन, तर टोटल 6 सेवा आणि 103 संवर्ग आहे। नवीन बदल लक्षात घेतला तर 6 मध्ये 12 संवर्ग ऍड झाले, म्हणजे टोटल 18 सेवा झाल्या आणि 103 मध्ये 93 सेवा संवर्ग ऍड झाले, 196 संवर्ग ऍड झाले। म्हणजे सध्या पूर्वी काय होतं, 6 सेवा आणि 57 संवर्ग होते आणि आता काय असणार आहे, तर आता असणार आहे 18 सेवा आणि किती आहे, 196 संवर्ग यामध्ये असणार आहे। या एवढे संवर्ग म्हणजेच काय, पद म्हणूया, जसं की डेप्युटी कलेक्टर, DYSP, मुख्य अधिकारी नाही का, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अशी सर्व आता किती झाले, 196 संवर्गांसाठी जाहिरात इथून पुढे येणार आहे। ज्यामध्ये ह्या 3 संवर्गाची पदं जी आहेत ना, ती 47 नी वाढलेली आहे, यांची 0 नी वाढली आहे आणि उर्वरित 12 जे सेवा ऍड झाल्या, ह्या 12 सेवांसाठी 93 संवर्ग वाढवण्यात आलेले आहे। म्हणजे पहिले 57, नंतर 47, नंतर 93, असे जवळपास 196 संवर्ग वाढवण्यात आलेली आहे।
आता यासाठी इग्नाइट अकॅडमीची धुरंधर टीम तुम्हाला शिकवणार आहे. ही सगळी एमपीएससी मध्ये डॉन माणसं आहेत. एमपीएससी 5 ला कोणत्या विद्यार्थ्याला अधिकाऱ्यानं विचारा की त्यांना ही टीम माहिती आहे का, तर येस, ही टीम तुम्हाला पूर्ण शिकवणार आहे. नव्याने यामध्ये अभिजित राठोड सर आणि दीप्ती नायर मॅडम सुद्धा ऍड झालेल्या आहेत. सो नक्कीच तुम्हाला इथून पुढे एमपीएससीच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यसेवा, कंबाईन, गट ब, गट क, सरळ सेवा सगळ्यांसाठी इग्नाइट अकॅडमी मदत करणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. तिसरा बदल जो आहे तो आहे राजपत्रित सेवा, ज्यामध्ये मुलाखत बंद. आता राजपत्रित सेवा म्हणजे कोणत्या? अशा राजपत्रित सेवा ज्यांची निवड ही मुलाखतीद्वारे फक्त केली जायची, फक्त मुलाखत आणि डायरेक्ट सिलेक्शन. मग आता यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, थेट मुलाखत ऐवजी काय विभागाअंतर्गत पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरणे करणे हे त्यांनी सांगितलंय. म्हणजेच काय बघा, नामनिर्देशनाच्या कोठ्यातील काही राजपत्रित संवर्गातील पदे मुलाखतीने भरण्याऐवजी अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्तीने भरण्याच्या प्रशासकीय विभागांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे. सो हा एक बदल चांगला आहे की मुलाखत होणार नाही. मुलाखतीमध्ये बराच वेळेस काय व्हायचं, कुणाला कमी मार्क, कोणाला जास्त मार्क, वेगवेगळे कारण देऊन दिले जात होते. सो असं होणार नाही. आता ट्रान्सपरन्सी क्लिअर राहील. विभागाअंतर्गत पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीद्वारे भरणा करण्यात येणार आहे. सेम त्याप्रमाणे अराजपत्रित जे सेवा आहेत, ज्या राजपत्रित नाही त्या अराजपत्रित आहे, त्यांना मुलाखत बंद करून पदोन्नती सुधारणा करण्यात आली आहे. इथे सुद्धा त्यांनी सांगितलंय की थेट मुलाखती ऐवजी सेम विभागाअंतर्गत पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरती करण्यात यावी. हा पण एक चौथा बदल आणि महत्वाचा बदल आहे. पाचवा बदल यामध्ये मृत संवर्ग घोषित केली जाणार आहे. आता यात बघा महत्वाचं त्यांनी काय सांगितलंय, प्रशासकीय कामकाजात, शासकीय व्यवहारात माहिती तंत्रज्ञान कार्यप्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला आहे. प्रशासकीय पुनर्रचना, आधुनिक तंत्रज्ञान या पार्श्वभूमीवर काही संवर्गांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या आता कालबाह्य ठरल्या आहेत. जो की पूर्वी एखादा बाबू काय करायचा की टिप्पणी लिहून ठेवायचा, नोटबुक रजिस्टर बनवून ठेवायचा, दररोजचे अपडेट लिहून ठेवायचा, पुढे बाहेर जायचं डेट लिहून ठेवायचा. आता हे सगळं आता झालंय काय, सगळं डिजिटलाइज झालेलं आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ह्याची गरज नाहीये. सो त्या माणसाची गरज उरली नाहीये. ज्या ठिकाणी 5-5 माणसं ती काम करायची त्या ठिकाणी एकच माणूस ते काम करू शकतो, कारण त्याच्याकडे हा टेक्नॉलॉजी आलेली आहे. सो हे जे पद आहेत ना, हे कालबाह्य ठरले आहेत. याच पार्श्वभूमीवरती प्रशासकीय दृष्ट्या अनावश्यक ठरलेल्या संवर्गांना प्रशासकीय विभागांनी प्रस्तावित केल्यानुसार मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात येत आहे. आणि असे जे मृत संवर्ग आहेत इथून पुढे भरती होणार नाही. पण ज्या मृत संवर्गामध्ये सध्या कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी यांचे मात्र सेवाविषयक लाभ अबाधित राहतील, हे पण त्यांनी नमूद केलेलं आहे. सहावा बदल आहे गट ब अराजपत्रित आणि गट क प्रशासकीय स्वरूपाचे जे कामकाज असणारे पद आहेत, गट ब गट क चे यांची पदं वेगळी करून त्यांची वेगळी भरती केली जाणार आहे. त्या संदर्भातलं हे नोटिफिकेशन बघा, त्यांचं काय सांगतंय, तर गट ब अराजपत्रित गट क मधील संवर्गाच्या कामकाजाचे स्वरूप प्रशासकीय अथवा तांत्रिक स्वरूपाचे आहे. भरती प्रक्रिया एक समान कार्यक्षम होण्यासाठी गट ब अराजपत्रित व गट क संवर्गाच्या कर्तव्य जबाबदाऱ्या विचारात घेऊन पहिला मुद्दा सांगितलाय, प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेले 252 संवर्ग, त्यामध्ये क्लर्क असेल, त्यानंतर त्यामध्ये ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल, त्यामध्ये कृषी अधीक्षक असेल, वेगळी पद आहेत. आता टेक्निकल वेगळी केली, प्रशासकीय वेगळी केली. मग यातले जे प्रशासकीय कामासाठी उपयुक्त आहे असे 252 वेगळे संवर्ग आहेत, वेगळी पद आहेत, वेगळ्या नावाने ओळखले जातात, त्यांचे 17 गट तयार करण्यात आलेले आहेत. आणि सेम जर आपण बघितलं तर सातवा बदल म्हणजे तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असणारे पद. बघा इथे तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असणारे 121 संवर्गाचे 29 गट तयार करण्यात आलेले आहेत. आता लक्षात घ्या, गट तयार करताना मग गटनिहाय तुमची एक्झाम होणार आहे. एक्झाम्पल घेतलं क्लर्कचं, तर क्लर्कचे वेगळे पद भरती आहेत. बघा असे भरपूर डिपार्टमेंट ज्यांना क्लर्कची गरज आहे. मग भरती करत असताना काही ठिकाणी त्याला नाव लिपिक, टंकलेखक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, नाही का. मग सगळी पद क्लर्क ह्या टायटल खाली आणले की यांची भरती प्रक्रिया एकाच पद्धतीने केली जाणार, म्हणजे त्याला आपण गट म्हणूया. असे गट तयार करण्यात आलेले आहेत. सो इथून पुढे आता गटनिहाय सुद्धा हे एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. येणाऱ्या काळात एमपीएससी याच्याबद्दलची अपडेट दिलं, पण सध्या जो बदल होतोय तो बदल याच पद्धतीने होऊ शकतो, लक्षात घ्या. सो या 7 बदलांबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे. हे 7 बदल थोडक्यात मी मला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्यापर्यंत पोहोचलेत का मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि इग्नाइट अकॅडमी सुद्धा तुम्हाला इथे आता गायडन्स करणार, त्यासाठी ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करू शकता. पुढे आवडलं तर लाईक करा, लाईक केल्यानंतर तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा. आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन अवश्य क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.